मागच्या 2-4 दिवसापासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस चालू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सगळ्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, पण मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही। आणि जर आपण पाहिलं तर टीव्ही चॅनलवर मीडियामध्ये सुद्धा जी बातमी आहे नुकसानाची ती छोट्या जाहिरातीमध्ये नाहीतर मग ब्रेकिंग न्यूजमध्ये किंवा ज्या स्पीड सुपरफास्ट बातम्या असतात त्या बातम्यामध्ये दाखवली जाते। आणि जो पूर्ण वेळाचा कार्यक्रम असतो त्यामध्ये हे नेता काय म्हणला, तो नेता काय म्हणला, कोण कोणाला म्हणला हे जास्त वेळ दाखवलं जातं आणि हीच वस्तुस्थिती आहे। एकीकडे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान होतं। राज्यामध्ये यावर्षी पाहिजे तसा पाऊस झाला नाही, पण मात्र त्यावर स्पष्टपणे कोणी बोललेलं दिसलं नाही किंवा त्याच्यावर आवाज उठवताना सुद्धा कोणी दिसलं नाही। नाहीतर आपण म्हणत असतो की शेतकऱ्यांची, विद्यार्थ्यांची, सर्वसामान्य लोकांची काळजी फक्त विरोधी पक्षातल्या नेत्यांना असते। म्हणजे जेव्हा ते सत्तेमध्ये असतात तेव्हा त्यांना या लोकांची काळजी नसते, पण विरोधात गेलं की मग मात्र त्यांना जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न असे प्रश्न आठवू लागतात। पण जेव्हा आपण सत्तेमध्ये होतो तेव्हा आपण त्याच प्रश्नासाठी काय केलं किंवा त्या शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी खरंच आपण तेवढ्या तात्परतेनं त्या ठिकाणी पोहोचलो होतो का? शेतकऱ्यांना अनुदान मिळून दिलं होतं का? किंवा ज्यावेळी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी आपण साधी भेट देखील दिली होती का? असे सध्या प्रश्न स्वतःलाच पडायला पाहिजेत। कारण की दुसऱ्याला सांगण्यापेक्षा स्वतः ती गोष्ट आपण आत्मसात केली आहे का? म्हणजे असं सुद्धा म्हटलं जातं की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण। जर आपण दुसऱ्याला ज्ञान देतो, दुसऱ्याला एखादी गोष्ट सांगतो तर अगोदर ती गोष्ट स्वतः आत्मसात केली पाहिजे, त्या पद्धतीनं वागलं पाहिजे आणि मग दुसऱ्याला बोललं पाहिजे असं देखील म्हटलं जातं आणि असं देखील वाटू लागतं। आता अशाच पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यांच्याबद्दल अपशब्द सुद्धा वापरलेत। नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणालेत बघा हा व्हिडिओ। पुन्हा मी एकच मुद्दा सांगेन की आज माझ्या राज्यातला शेतकरी संकटात असताना, गारपीट अवकाळीच्या संकटात असताना जो माणूस स्वतःच्या घराची काळजी न करता बेपर्वाईने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो, असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे आणि अशा माणसाने सत्तेवर राहण्याचा त्याला अधिकार नाही आहे। मग ते कोणी असो, त्यांनी राज्याचा मी अमुक आहे हे बोलण्याचा त्याला अधिकार नाही आहे। आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि एकंदरीत राज्यातल्या सरकारची म्हणजे मुख्यमंत्र्याची आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची चांगलीच कान उघडणी केली आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी अशा पद्धतीनं कान उघडणी करणं किंवा सरकारवर टीका करणं, सरकारला कामाला लावणं ही चांगलीच गोष्ट आहे। पण मात्र जेव्हा उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळी सुद्धा राज्यामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती होती, अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती होती, तर काही ठिकाणी सुद्धा अतिवृष्टी झालेली होती। म्हणजे ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना कोकणामध्ये अतिवृष्टी झाली होती, शेतकऱ्यांचं तिथं मोठं नुकसान झालं होतं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गांभीर्यानं दखल घेतली होती का? आणि उद्धव ठाकरे त्या ठिकाणी पोहोचले होते का? शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली होती का? उद्धव ठाकरे आता विरोधी पक्षात आहेत आणि सरकारला धारेवर धरतात, पण सरकारला धारेवर धरत असतानाच त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले। म्हणजे डायरेक्ट ते नालायक मुख्यमंत्री किंवा नालायकपणा असा देखील शब्द त्यांनी वापरला। आता मुख्यमंत्री हे इतर राज्यामध्ये प्रचारामध्ये व्यस्त आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सरकारला टाईम नाही शेतकऱ्यांसाठी, असं विविध स्वरूपाची टीका उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केलेली आहे। पण जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा तात्पर्यानं सगळ्या गोष्टी जाणून घेत होते का? तेवढ्या फास्ट पद्धतीनं लोकांना आर्थिक मदत करत होते का? असे देखील प्रश्न आपल्या या ठिकाणी पडू लागतात। मग स्वतःच्या राज्य कारभारामध्ये उद्धव ठाकरे यांनी काहीही केलं नाही अशी देखील टीका उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार होऊ लागली। आणि उद्धव ठाकरे यांनी अजून एक शब्द वापरला, तो म्हणजे की स्वतःचं घर सोडून, स्वतःचं राज्य सोडून इतर राज्यामध्ये दुसऱ्याच्या घराचा पाहताय, दुसऱ्या पक्षाचा
प्रचार करण्यासाठी दुसऱ्या राज्यामध्ये गेलात आणि त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये वारंवार दुसऱ्यांचं घर असाच उल्लेख केलेला आहे। पण याच उद्धव ठाकरे यांच्यावर आता शिवसेनेचे जे आमदार आहेत संजय शिरसाट, एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, त्यांनी उद्धव ठाकरे यांची जणू लायकीच काढली आहे आणि त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। ते नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ। आम्हाला नालायक म्हणतायत। आम्ही काय केलंय? सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम करतात म्हणून आम्ही नालायक आहोत। आम्ही शिवसेना प्रमुखाच्या नावाने दवाखाने काढलीत म्हणून आम्ही नालायक आहोत। आम्ही मराठा आरक्षणाची बाजू घेऊन त्यांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये कारवाई करत आहोत, जे 50 वर्षात कुणाला जमली नाही म्हणून आम्ही नालायक आहोत। आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावू न देता हे सर्व काम करतोय म्हणून आम्ही नालायक आहोत। आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये फिरतोय म्हणून आम्ही नालायक आहोत। आम्ही नालायक। आम्ही घरात बसलेलो नाही। आम्ही कधी घरून बसून टोमणे मारलेले नाही। उद्या या नालायक शब्दाबद्दल जे स्पष्टीकरण देत आहेत त्या नालायकांना मला सांगायचंय, तुम्ही तुमची लायकी तर सोडलेली आहेच, तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी गद्दारी करणारे नालायक आहात। कारण की नालायक शब्द चांगला आहे, तुम्हाला तो आवडतोय म्हणून मी हा वापरतोय। तर नालायकांनो, ज्या शिवसेना प्रमुखांनी आपली हयात घातली हिंदुत्वासाठी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती करू नये असं ज्यांचं मत होतं, ते मत तुम्ही डावलून तुमच्यासारख्या नालायकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती केली। नालायकांनो, हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे, म्हणून जनता तुम्हाला तुमची लायकी दाखवणार आहे। हे असे जे आरोप करतायत ना, खरं तर यांचं तर मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। यांना नालायक ठरवणाऱ्या लोकांना यांनी आता मांडीवर घेऊन बसण्याला सुरुवात केलेली आहे, म्हणून असे शब्द यांच्या तोंडात यायला लागलेले। जे यांना शिव्या देत होते, जे यांची टिंगल टवाळकी करत होते, त्यांच्या संवासात आता हे असल्यामुळं यांच्या तोंडातून असे शब्द निघत आहेत। ऐकलं संजय शिरसाट कशा पद्धतीनं बोलतात। संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याला उलट चांगलं म्हणलंय, कारण की त्यांना अशा पद्धतीनं बोलण्याची आवड आहे, म्हणून यांनी सुद्धा मान्य केलं की आम्ही नालायक आहोत, आम्ही बाळासाहेबांचे विचार जपतो, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना चालतो, आम्ही नालायक आहोत। त्याच्यासोबत विविध गोष्टीसुद्धा संजय शिरसाट यांनी सांगितल्या। कारण की नालायक हा जो शब्द आहे, जो एखाद्या कामाच्या लायक नाही, त्यामुळं त्या व्यक्तीला नालायक म्हटलं जातं असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं होतं। आणि त्यालाच धरून जे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते आहेत विजय वडेट्टीवार, त्यांनी सुद्धा नालायकपणा म्हणजे ही काही शिवी नाही, ते बोलता बोलता बोललेलं वाक्य आहे आणि जो व्यक्ती एखाद्या कामाच्या लायक नसतो त्या व्यक्तीला नालायक असं म्हणतात, असं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिलं। आणि त्यांनाच प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी अगदी त्याच पद्धतीनं दिलंय की नालायकपणाची नेमकी व्याख्या काय आहे त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं आणि त्यांची चांगलीच पद्धतीनं कानउघडणी केली। आता राज्यामध्ये परिस्थिती काय आहे? राज्यामध्ये अवकाळी पाऊस चालू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। त्याच्यावर जे कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे यांनी सुद्धा सांगितलं की सरकार सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे आणि सगळी काही जी परिस्थिती आहे त्याचा पूर्ण अभ्यास करून जे काही होईल त्या संबंधित सगळा काही पाठपुरावा केला जाईल असं धनंजय मुंडे यांच्याकडून सांगण्यात येत आहे। आणि फक्त मुख्यमंत्री आहे, इतर राज्यामध्ये प्रचाराला गेलेत, इतर राज्यामध्ये ज्या निवडणुका आहेत त्याच्या प्रचारासाठी गेलेत आणि उद्धव ठाकरे आता इकडं महाविकास आघाडीमध्ये एकाकी पडलेत, कारण की त्यांना प्रचारासाठी कोणीही बोलवत नाही, इतर ठिकाणी पाहिजे तसा मान सन्मान मिळत नाही, म्हणून उद्धव ठाकरे हे जोरजोरात बोलू लागलेत का, तशा पद्धतीची टीका करू लागलेत का, असे देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात। कारण की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे विचार जपले होते, बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न पाहिले होते की दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला पाहिजे आणि ते स्वप्न आता 2019 पासून पूर्ण होणारच होतं,
पण कोणाच्या नाकर्तेपणामुळं, कोणाच्या नालायकपणामुळं शिवसेनेमध्ये 2 भाग पडले, शिवसेनेमध्ये 2 फूट पडली आणि उभाटा गटाची म्हणजे उद्धव ठाकरे यांची अवस्था ही एकाकी पडल्यासारखी झाली। या सगळ्या गोष्टीला कोण कारणीभूत आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।